14 एप्रिलपर्यंत 7 देशामध्ये लॉकडाऊन जाहीर केला होता. अपेक्षा अशी होती की 14 एप्रिलपर्यंत एकंदर देशामध्ये जी कोरोनाची परिस्थिती आहे त्याच्यामध्ये केंद्र सरकारने जी नियमावली केली, ज्या सूचना दिल्या, त्याच्यात तंतोतंत त्या सूचना पाळण्याच्याबद्दलची भूमिका आपण जर घेतली, ती खबरदारी आपण घेतली, तर निश्चितपणानं कोरोनाला आपण तोंड देऊ शकू. परंतु हे 3 आठवडे गेल्याच्या नंतर 7 देशातलं कोरोनाच्या प्रमाणामध्ये लक्षणीय सुधारणा झाल्याच्या संबंधीचं चित्र दिसलं नाही. आणि त्यामुळे नाईलाजानं प्रधानमंत्र्यांना हा लॉकडाऊनचा कालावधी 3 मेपर्यंत वाढवावा लागला. आज याला जवळपास 29वा दिवस आहे लॉकडाऊनच्या संबंधी प्रधानमंत्र्यांनी जाहीर केलेल्या कालावधीला. अजून आपल्याला जो काही 3 मेपर्यंतचा दिवस जाहीर केला तिथपर्यंत जाण्याच्यासाठी जवळपास 12 दिवसांचा कालावधी आहे. या सगळ्या कालावधीच्या कालावधीत आपण जर काळजी घेतली, अगदी कुठल्याही परिस्थितीमध्ये पुन्हा याच्यामध्ये वाढ करण्याच्या संबंधीची यत्किंचितची स्थिती निर्माण नाही करायची, ही भूमिका आपण सर्वांनी मनोभावाने स्वीकारली, तर उद्याच्या 3 मेच्या नंतर परिस्थितीमध्ये बदल होईल. जे काही नियमावली केलेली आहे त्याच्यामध्ये कदाचित शिथिलता आणण्याच्या संबंधीचे निर्णय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे हे करतील, याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही. आणि म्हणून ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. आज काही चित्र दिसतंय संबंध राज्यामध्ये, देशामध्ये, आज सगळ्या जगामध्येच कोरोनानं थैमान घातलं आहे आणि त्याचे दुष्परिणाम मोठ्या प्रमाणात मृत्यू व्हायला लागलेले आहे. अमेरिकेसारखा देश, जगातला धनिक देश, संशोधनाच्या संदर्भात, आरोग्य सेवेच्या संदर्भात अतिशय उत्तम सुविधा असलेला देश, निवास या संबंधीची चिंता नसलेला देश, चांगली घरं, 2 घराच्या मध्ये पुरेसं अंतर, अशी स्थिती असताना सुद्धा आज अमेरिकेसारख्या ठिकाणी असं दिसतंय की कालपर्यंतचे एकंदर मृत्युमुखी पडलेल्या लोकांची संख्या ही 40,683 आहे. इटलीसारख्या देशामध्ये 23,600 लोक मृत्युमुखी पडले. स्पेनमध्ये 20,852 लोक मृत्युमुखी पडले. फ्रान्समध्ये 19,718 लोक मृत्युमुखी पडले. अमेरिका सोडला त्या बाकीच्या देशांचं साईज जर बघितली तर आपल्या राज्यातल्या, आपल्या देशातल्या, महाराष्ट्रासारख्या राज्याच्या जवळपास किंवा कमी अशा साईजचे हे देश आहेत. तिथली लोकसंख्या तुलनात्मकदृष्ट्या आपल्यापेक्षा कमी आहे. आणि असं असताना तिथल्या मृत्युमुखी पडलेल्या लोकांची एकंदर संख्या बघितली तर ती चिंतनीय आहे. आजचा हा दिवस, आज आपण बघतो सगळीकडं पोलीस दलाचे लोक अहोरात्र काम करत आहेत. वैद्यकीय क्षेत्रातले डॉक्टर्स असतील, नर्सेस असतील, त्यांचे सहकारी असतील, हे अहोरात्र काम त्या ठिकाणी करत आहेत. याशिवाय शासकीय यंत्रणेतले सुद्धा काही घटक
आज जवळपास 10% लोक मंत्रालयामध्ये किंवा अन्य ऑफिसेसमध्ये यायला लागले, तेही जीवावर उदार होऊन या ठिकाणी कामामध्ये सहभागी झालेले आहेत. आणि कारण त्यांना देशाची स्थिती सावरायची आहे, राज्याची स्थिती सावरायची आहे, तुम्हाला मदतीला जायचं आहे. आणि म्हणून या लोकांच्या संबंधी आपण एक आत्मीयता दाखवली पाहिजे आणि आपण अशा पद्धतीनं आपण वागूया की त्याच्यावर या सगळ्या कर्मचाऱ्यांचा तर आत्मविश्वास वाढेल, पण त्याहीपेक्षा त्यांच्या कुटुंबाची काळजी न वाढेल याबद्दलची खबरदारी आपण सगळेजण घेऊया. आणि म्हणून या सगळ्या कामामध्ये आपल्याला एक पॉझिटिव्ह अप्रोच या सगळ्या वर्गाच्या संबंधी घेणं, त्यांच्या कुटुंबियांना एक दिलासा देणं, विश्वास देणं, आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत, आपण एकत्रच आहोत, ही भावना वाढीला लावणं, याबद्दलची काळजी ही आपल्या सगळ्यांना घ्यायची आहे. महाराष्ट्राच्या प्रशासन यंत्रणेच्या संबंधी मी अनेकदा बोललो आहे. मला या राज्याच्या प्रशासन यंत्रणेच्या संबंधीचा पूर्ण विश्वास आहे. मी अनेकदा बघितलं संघर्ष, संकटं महाराष्ट्रात आलेली, त्या काळात राज्याची जबाबदारी माझ्यावर असताना मी सवन यंत्रणा कशी काम करते हे पाहिलेलं आहे. लातूरचा भूकंप असो किंवा मुंबईमधली दंगल असो, या सगळ्या काळ किंवा बॉम्बलास्ट असो मुंबईमधला, या सगळ्या कालखंडामध्ये प्रशासन यंत्रणेने परिस्थिती नॉर्मल करण्याच्यासाठी अक्षरशः काही ताससुद्धा लावले नाहीत. हे कर्तृत्व महाराष्ट्राची प्रशासन यंत्रणा, पोलीस दल या सगळ्यांनी यापूर्वी दाखवले आहे. हा इतिहास आहे. आणि त्यामुळं या सगळ्यांचा आजही या परिस्थितीवर मात करण्याच्यासाठी जे काही प्रयत्न चालले, त्या प्रयत्नाच्या पाठीशी आपण त्यांच्या उभे राहिलं पाहिजे. 21 एप्रिल या दिवसाचं मला मुद्दाम स्मरण होतं आहे. 21 एप्रिलला देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी आपल्या देशातली एक प्रशासकांची, सिव्हिल सर्व्हिस प्रशासकांची पहिली बॅच ही बाहेर पडल्याच्या नंतर त्यांना मार्गदर्शन करण्याच्या संबंधीचं काम सरदार पटेलांनी याच दिवशी केलेलं होतं. आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं की या देशाच्या प्रशासन यंत्रणेच्या समोर मी आज पहिल्यांदा बोलतो आहे. मला तुम्हा सगळ्यांच्याबद्दलचा आत्मविश्वास आहे. आज या तुम्हा सगळ्यांच्या माध्यमातून देशाची सिव्हिल सर्व्हिस ही या देशाच्या प्रशासनाची स्टील फ्रेम होईल, स्टील फ्रेम ऑफ इंडिया असा उल्लेख त्यांनी त्या ठिकाणी केला होता. आणि तो दिवस 21 एप्रिलचा म्हणजे आजचाच आहे. आणि म्हणून सरदार पटेलांच्यासारख्या एक अतिशय नोंद अशा प्रकारच्या प्रशासनाने ज्या प्रशासन यंत्रणेला एक दिशा दाखवली, त्यांच्याबद्दलचा आत्मविश्वास व्यक्त केला आणि त्या यंत्रणेचा दिवस साजरा करण्याच्या संबंधीची प्रघात त्यांनी पाडला, आज तोच दिवस आहे. आणि मला खात्री आहे की सरदार पटेलांच्याकडून जो विचार, संदेश प्रशासन यंत्रणेने तेव्हापासून गेला आहे, तो आधीची परंपरा आजच्या पिढीतल्या प्रशासन यंत्रणेच्या मनात आहे, हे मला स्वतःला अनेक वेळा पाहायला मिळतं. आणि तो आजच्या दिवशी मी प्रशासन यंत्रणेचं अभिनंदन करतो. ते या सगळ्या कामात ज्या पद्धतीनं कष्ट घेतात त्याबद्दलची मी कृतज्ञता व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जो रोज़ा खोलने का समय है वो समय आने के बाद अपने घर में ही रोज़ा खोलने का काम करिए. मिलकर रोज़ा खोलने के लिए इस समय इकट्ठा होने की आवश्यकता नहीं है. मुझे पूरा विश्वास है कि इस देश की माइनॉरिटी की कौम ऐसी स्थिति में पिछले कुछ दिनों में जिस तरह से एक अच्छा सहयोग दे रहे हैं, वैसे ही सहयोग इस समय भी देंगे.
हितेंद्र ठाकूरांचा प्रश्न आहे, पोलीस, वैद्यकीय कर्मचारी व आत्मविश्वास सेवेतील कर्मचारी यांच्या कामाच्या ठिकाणी जाण्यास पालघर, कल्याण, डोंबिवली, कर्जत वगैरे भागातून यावे लागतं. वसई विरार पासून सकाळी 2 वेळा आणि संध्याकाळी 2 वेळा काही लोकलची सोय फक्त ह्या लोकांसाठी करता येईल का? नाही, ही सूचना चांगली आहे आणि मला ठाऊक आहे की हितेंद्र ठाकूर आणि त्यांचे सगळे सहकारी पूर्णपणानं त्या भागातल्या प्रत्येक प्रश्नात लक्ष घालतात आणि त्यावर त्यांनी जी काही सूचना दिली ती रेल्वे मंत्रालयाकडे पाठवण्याचं काम आम्ही करू आणि त्यातनं हे त्यांच्या प्रश्नाची सोडवणूक कशी करता येईल याच्यात लक्ष घालू. कृष्णा केंडेंचा प्रश्न आहे, करोना व्हायरसचा सामना करण्यासाठी देशभरातले डॉक्टर जसे सज्ज आहेत त्याचप्रमाणे आशा वर्कर्स ही खूप गाव टू गाव जात आहेत आणि अनेक ठिकाणी त्यांच्यावर हल्ले किंवा त्यांच्यावर चुकीचे आरोप किंवा गावामधून विरोध होतोय. तर कृष्णा केंडेंची सूचना आहे की या महिलांची सुरक्षितता आणि हे तुमच्या हितासाठी येत आहे, हे सातत्याने सरकारकडून मेसेज सर्वसामान्यांना गेला पाहिजे. अतिशय योग्य सूचना आहे. वैद्यकीय क्षेत्रातला प्रत्येक घटक होतो, डॉक्टर असो, नर्सेस असो, त्याच्यानंतर अंगणवाडीमध्ये काम करणारे कार्यकर्ते असो किंवा आशा वर्कर असो, या सगळ्यांच्या गोष्टी त्याच्यामध्ये प्रत्येकाचं योगदान त्याच्यामध्ये आहे आणि त्यामुळे यांच्या पाठीशीच आपण उभं राहिलं पाहिजे. माझी आपल्या सगळ्यांना आग्रहाची विनंती ही आहे की हा संकटाचा काळ आहे, या संकटाच्या काळामध्ये आपल्याला जे जे करता येईल ते सगळं करायला हातभार लावला पाहिजे. प्रधानमंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र शासनाचे जे सगळे मंत्री जे अखंड अहोरात्र काम करत आहेत, प्रशासन यंत्रणा मुख्य सचिवापासून ते शेवटच्या कर्मचाऱ्याच्यापर्यंत काम करत आहेत, डॉक्टर्स काम करत आहेत, नर्सेस काम करत आहेत, पोलीस काम करत आहेत, त्याच्यानंतर पॅरामिलिटरी मेडिकल फोर्स हा सगळं काम करतो आहे आणि अक्षरशः हजारो NGOज काम करत आहेत, अन्न देत आहेत. या सगळ्यांना आपण खरं म्हणलं तर त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. महाराष्ट्रानं हा आदर्श यापूर्वी दाखवला होता आणि त्याचं पुन्हा एकदा दर्शन या संकटाच्या काळात सातत्यानं दाखवून देण्याच्या संबंधीचं काम आपण करतात. तुमचं हे योगदान आम्हा सगळ्यांच्या अंतःकरणात कायम राहील. एक शेवटचा प्रश्न आजच्या फेसबुकसाठी घेऊया. सुधीर लंके सर, आमची पिढी ही तुमच्या नंतरची पिढी आहे आणि आपल्या सगळ्या पिढीला वृत्तपत्राशिवाय जगणं किती अवघड आहे, तुम्हालाही माझं दुःख कळत असेल. वृत्तपत्र वितरण का बंद केलंय आणि हे खूप लवकर सुरू करा. सुधीर लंके हे लोकमतचे अहमदनगरवरून म्हणतायत. आम्ही वर्तमानपत्र मिस करतोय, तुम्हीही करत असाल तर कृपा करून ह्याच्यावर लवकर काहीतरी मार्ग काढा. आम्हाला वर्तमानपत्र हवंय लवकर. नाही, वर्तमानपत्र बंदी नाही आहे. मुद्दा फक्त एकच आहे की वृत्तपत्र आपण घरोघर जाऊन देतो. आपली पद्धत काय की तिथे जी मुलं असतात, जी वर्तमानपत्र घरी टाकणारी, याचा अर्थ एकट्या मुंबईमध्ये 70,000 मुलं आहेत. आता ही 70,000 मुलं लाखो घरात जाणार, दररोज जाणार, तिथं ते वर्तमानपत्र टाकणार. दुर्दैवानं त्यातल्या एखाद्या दुसऱ्या मुलाला काही लागण झाली असेल तर त्याचा परिणाम इतरांच्यावर काय होणार असेल, हा खरा प्रश्न आहे. आणि म्हणून मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट त्याच्यावर मी वाचलं, त्याच्यामध्ये ते असं म्हणतात की वृत्तपत्र एका ठिकाणी तुम्ही गठ्ठा ठेवा आणि तिथून घेऊन जावा. घरोघर वितरण करणं आजच्या परिस्थितीत शक्य नाही. वृत्तपत्राला बंदी नाही, वृत्तपत्र निघू शकतं आणि अनेक लोक वेगवेगळी माध्यमं जी आता झाली त्या माध्यमातून वृत्तपत्र वाचतात. मला माहिती आहे, माझ्यासारख्याला रोज वर्तमानपत्र वाचलं नाही सकाळी तर माझा दिवस अस्वस्थित जातो, पण नाईलाज आहे, हे आता थोडे दिवस सहन करावं लागेल.